जाळी जाळी तोडायला वाटते. तर मित्रांनो, गुड मॉर्निंग. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मस्त उठले, आंघोळ त्यानं करून रेडी झाले, सगळं आवरले आता. आणि आंघोळ त्यानं करून धुवून घेऊन सगळं आंघोळ त्यानं करून रेडी झालो आहे. आता देवाची पूजा करायची. आज वार आहे, सोमवार. तर जायचं भावाबरोबर आपल्याला देवाच्या दर्शनाला. तर तिथं जायचं. मित्रांनो, भेटूया थोड्या वेळात. आणि आपल्याला ड्रॉइंगचे काही साहित्य पण आणायचे आहेत, कारण की पेपर संपलेले आहेत ड्रॉइंगची. तर चला बघूया काय काय होते. तर मित्रांनो, चाललंय आपण आता जनवाडला. चला जाऊया. ऊन केवढं पडले बघा, भयानक. जायचं उन्हात आणि तोंड काळं करून यायचं उन्हानं. आणि देवाचा फोटो जे फ्रेम आपल्याला बदलायचे ते पण टाकूया आणि रिपेअर करायला टाकूया आणि तिकडनं येताना घेऊन येऊ. चला जाऊया. तर मित्रांनो, दर्शन झाले आणि माकडं दिसल्यात बघा इथं. असं पाहिजे मोकळं सडा आहे ना. हे नवीन गोडा आहे हो, परवा आणला येऊ. मोकळा तेवढ्यासाठी सोडलाय, तिथंच असतोय आता. हे नवीन गोडा आहे, नवीन आहे, परवा आणला येऊ. तिथंच असतोय. येळभर इथं, संध्याकाळी तिथं. होय, मागे पाय बघितले का तांबा बांधले. आज तसंच बांधते तिथं. आता बसते पाय मागं ओढून मध्ये पुढे येऊन मुततोय त्यात, म्हणून त्याला तसं बांधलंय. हे आता कसं हे असं त्याला सुद्धा हे असं मोकळं सोडते, त्यात त्याला बांधतात आणि त्याला सोडते. हे नवीन किल्ला आहे. नवीन म्हणजे गेल्या महिन्यात आणले याला. गेल्या महिन्यात आणले. गेल्या महिन्यात हे आत्ता पिल्ला आहे. गेल्या महिन्यात आणले इथं. हा, गेल्या महिन्यात आणले. त्यो घोडा आहे की नाही, त्यो देवाला म्हणजे हे फेरी मारतात तिची. हे आत्ता आणले. पण ह्याला पण शिकवणार किती? शिकवणार की होय. ते मानास जुना घोडा आहे त्यो. नाही, आणि प्रसाद असतो इथं. ते सगळीकडे गाद्या आहेत की नाही देवाच्या, या तिथं पांढरा काळाचा आहे तसा घोडा. कोण उतरलं? कसलं भारी खेळाली. पाणी टाकून जाळी जाळी तोडायला वाटते. हे तर मित्रांनो, चला आता आपली वेळ झाली ड्रॉइंग काढण्याची. हे बघा, लावला ड्रॉइंगचा सेटअप. मस्तपैकी ड्रॉइंग काढून घेऊया. आणि आता ड्रॉइंग काढायला मी स्केच पेनचा यूज करणार नाही शक्यतो. हे खडू आहेत, ह्याचा वापर करणार आहे. हे बघा, ह्याबरोबर मिळाला एक रब्बर. आणि टोटल किती पीस आहे ते 14 पीस आहेत. 14 शेड्स आहेत, 14 शेड्स. हे बघू शकताय तुम्ही. एक मिनटं मी काढूनच दाखवतो. असे 14 शेड्स मिळणार आहेत आपल्याला. तर चला मित्रांनो, याचा उपयोग करूया ड्रॉइंगसाठी. हे ड्रॉइंगसाठी चालेल, कारण की स्केच पेन तर शक्यतो कसं स्केच पेनला आपल्याला खूप ड्रॉइंगसाठी आपल्याला खूप स्केच पेन लागत आहे. त्याच्यामुळे मी शेड्स कंटेन. तर चला त्याचा वापर करूया, बघूया ड्रॉइंग कशी होत्या.